व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, कारण कुंभ राशीचे पुढचे काही क्षण तुमचं आयुष्य बदलू शकतात. आज ग्रहांची अशी एक अनोखी चाल सुरू आहे जी वर्षातून एकदाच घडते आणि ज्यांचा सर्वात मोठा फायदा होणार आहे तो फक्त कुंभ राशीला आहे. तुम्ही अलीकडे खूप संघर्ष केला, लोकांनी साथ सोडली, पैशाची चिंता, नात्यात मनात अस्थिरता, अस्वस्थपणा, पण आज नशिबाची दिशा बदलणार आहे. होय, अचानक येणारी खुशखबर, अडकलेले काम पूर्ण, घरात सुख समृद्धीचा प्रवेश. जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला एक संकेत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नंबर 1 आहे, अडकलेले काम पूर्ण होणार. कुंभ राशी एक काम जे तुमच्या मनावर दगडासारखं बसलेलं आहे. कित्येक दिवस, कदाचित कित्येक महिने तुम्ही त्यासाठी धडपडत आहात. सुरुवातीला तुम्ही खूप उत्साहात होतात, हे काम नक्की पूर्ण होईल असा विश्वास होता. पण जसं जसं वेळ गेला तसे तसे अडथळे वाढत गेले. कधी कागदपत्रांमध्ये अडचण आली, तर कधी पैशाचा प्रश्न निर्माण झाला, तर कधी एखाद्या व्यक्तीने शेवटच्या क्षणी साथ सोडली. प्रत्येक वेळी तुम्ही आशेने पुढे पाऊल टाकलं आणि प्रत्येक वेळी काहीतरी तुमचं मार्ग अडवत राहिला. कधी कधी तुम्हाला असं वाटलं की कोणाची वाईट नजर लागली आहे की काय, किंवा नशीबच तुमच्या विरोधात उभा आहे. रात्री उशिरापर्यंत जागून तुम्ही विचार केला की मी इतकी मेहनत करते तरीही यश का मिळत नाही. मनात निराशा येऊ लागली, आत्मविश्वास ढळू लागला. काही वेळा तुम्ही हार मानायची तर काही विचार केला, पण तरीही तुमच्या मनात काहीतरी होतं, एक छोटीशी आशा, ज्योत जी तुम्हाला पुन्हा उभा करत होती. आता लक्षात ठेवा, हा संघर्ष व्यर्थ नव्हता. ग्रहांच्या हालचाल तुमच्या बाजूने फिरत आहेत. शनिदेवांनी तुमचं प्रामाणिकपणा आणि तुमची मेहनत पाहिली आहे. ऑफिसमध्ये थांबली होती ते पुढे जाईल, त्या व्यक्तींकडून उत्तर येत नव्हतं, ती अचानक संपर्क करेल. एखादा अनपेक्षित कॉल, एखादी सकारात्मक भेट किंवा एखादा वरिष्ठ व्यक्तींचा पाठिंबा तुमच्या कामात पूर्णत्वाकडे नेईल. तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल की इतके दिवस जिथे काम करत होतो तिथे अचानक प्रकाश कसा पडला. घरात आनंदाची बातमी जाईल, कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, तुमचं मन पुन्हा आत्मविश्वासाने भरून जाईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल की ही हार नाही. म्हणून आज जे शक्य झालं ते कुंभ राशीचा हा क्षण फक्त एक काम पूर्ण होण्याचा नाही, तर हे तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे. कारण या यशानंतर तुमच्यातील भीती निघून जाईल. तुम्हाला जाणवेल की संयम आणि श्रद्धा ठेवली तर काहीही अशक्य नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न अजून करा, सकारात्मक राहा, कारण अडकलेले काम आता वेगाने पूर्ण होणार आहे. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, देव कधीच उशीर करत नाही, ते फक्त योग्य वेळेची वाट बघत आहेत. नंबर 2, धन लाभाचा जबरदस्त योग या राशीसाठी होणार आहे. पैशाबाबत गेल्या काही काळात तुम्ही खूप ताण अनुभवलेला आहे. कमाई होत होती पण टिकत नव्हती. पैसे येत होते पण अचानक खर्च वाढत होता. कधी घरातील गरज, तर कधी आरोग्याचा खर्च, तर कधी एखादी अनपेक्षित जबाबदारी, आणि तुमचं बजेट पूर्णपणे कोलमडलं. तुम्ही मनात विचार करत होता की इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही. काही वेळा अशी परिस्थिती आली की तुम्हाला स्वतःच्या गरजा बाजूला ठेवाव्या लागल्या. पण आता गृहस्थितीत मोठा बदल होत आहे. धनभावावर सकारात्मक दृष्टी पडत आहे. ज्या पैशांची तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती, अडकलेले रक्कम, उधारीने घेतलेले पैसे, थांबलेलं पेमेंट, ते अचानक मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. एखादा जुना व्यवहार फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना बोनस, इन्क्रिमेंट व अतिरिक्त जबाबदारीमुळे वाढीव उत्पन्न मिळू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांना अचानक मोठा ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा अनपेक्षित नफा मिळू शकतो. विशेष म्हणजे हा पैसा फक्त हातात येणार नाही तर टिकणारही आहे. तुम्हाला पैशाचे योग्य नियोजन करण्याची बुद्धी मिळेल. पूर्वीचे जे गोंधळ होत आहेत ते आता स्पष्टता येईल. घरात आर्थिक स्थैर्याची भावना निर्माण होईल. कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनातील
तुमच्या मनात पैशाबद्दलची भीतीही कमी होईल. हा काळ तुम्हाला शिकवतो की कधी कधी उशीर होतो पण अन्याय होत नाही. तुमच्या प्रामाणिक मेहनतीचा फळ आता तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा आला की अहंकार करू नका. थोडी बचत करा, थोडे दान करा आणि देवाचे आभार माना, कारण हा धनलाभ केवळ योगायोग नाही तर तुमच्या कर्माचं फळ आहे. नंबर 3 आहे, नातेसंबंधात मोठा बदल होणार आहे. तुम्ही बाहेरून खूप मजबूत दिसतात पण मनाने खूप भावनिक आहात. गेल्या काही काळात नातेसंबंधांमध्ये काही बिनसत होतं, पण एखाद्या गैरसमज, न बोललेला शब्द, तुटलेले संवाद व अंतराळातील गेलं. पण तुम्ही मनातून खूप काही सांगू इच्छितात होता पण योग्य वेळ मिळाली नाही. काही वेळा अहंकार आडवा आला तर काही वेळा परिस्थितीने दुरावा निर्माण केला. घरात नावाचं वातावरण होतं. जोडीदाराचे मतभेद, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी भांडकुदळेपणा किंवा जवळच्या मित्रांशी तुटलेली मैत्री यामुळे तुमच्या मनावर खोलवर वेदना निर्माण झाली. तुम्ही अनेकदा एकटे बसून विचार केला, आपण इतकं वाईट काय केलं, पण उत्तर मिळालं नाही. आता मात्र परिस्थिती हळूहळू बदलत आहे. ग्रहांची ऊर्जा संवाद वाढण्यात आहे. ज्या व्यक्तीने तुमच्याशी बोलणं बंद केलं की अचानक संपर्क करेल. एखादा मेसेज, एखादा कॉल, प्रत्यक्ष भेट किंवा गैरसमज दूर होण्यास सुरुवात होईल. जे शब्द आधी बोललेले गेले नाही ते आता स्पष्टपणे बोलले जातील. विशेषत म्हणजे वैवाहिक जीवनात सुधारणा होणे संकेत आहेत. जोडीदाराकडून अपेक्षित साथ व समजूत मिळेल. प्रेम व्यक्त होईल. आता तुटण्याच्या मार्गावर होता तुम्ही पुन्हा मजबूत होतील. कुटुंबात आनंदाचे क्षण वाढतील. एखादी छोटीशी कौटुंबिक आनंद वार्ता घरात येऊ लागेल. तुमचा मान हा उंचावेल. गोडवा परत आणत आहे. तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संवाद थांबवू नका. कारण माफ करायचं असेल तर माफ करा. कारण तुमच्या या नात्यामध्ये तुम्हाला हे नातं टिकवणं खूप गरजेचं आहे. दरवाजे उघडत आहेत, त्या नात्यांमध्ये गोडवा परत येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावर आता दैवी संरक्षण आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा नशीब साथ देऊ लागतं तेव्हा परीक्षा देखील मोठी असते. म्हणून नम्र राहा, संयम ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. हा काळ तुमचं नाव उंचावणार आहे. जे लोक तुमच्यावर शंका घेत होते तेच आता तुमचं कौतुक करतात. ज्यांनी साथ सोडली तेच पुन्हा जवळ येण्याचे प्रयत्न करतील. तुमचं सुवर्णकाळ सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला जर या राशीची अंगठी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तिथून तुम्ही ती अंगठी खरेदी करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.